तर अहिल्यानगरमध्ये कोरोना काळात चुकीचा रिपोर्ट बनवल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलाय। कोरोना झाल्याचं खोटं सांगून चुकीचे उपचार केल्यानं रुग्णाचा मृत्यू झालाय। मृत बबनराव खोकराळेंच्या मुलाच्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान नोव्हेंबर 2020 मध्ये अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात हा प्रकार झालाय। सोबतच मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला माहिती न देता मृतकाच्या अवयवांची तस्करी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी पीडिताची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप जो आहे तो पाहायला मिळतो। माझे वकील आले होते आणि मला कोर्टाने तिथं त्याच्यात मला जे काय माझं म्हणणं आहे ते मांडायला मला स्वतःला त्यांनी ठेवलं। माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे। माझा आता हायकोर्टाने मान्य उच्च हायकोर्टाने जो निकाल दिला म्हणजे गुन्हा नोंदवण्यासाठी मला जो परमिशन दिली तिथे माझा एवढा मोठा विश्वास संपादन झाला। माझी आता अशी मागणी आहे की पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करावं। मग त्यांना कधी अटक करायचं तुम्ही त्यांचा जामीन व्हायची वाट पाहताय का तुम्ही सगळे? मी तिथे आता माझा असं आहे की जर समजा आरोपी लवकर अटक नाही झाले तर मी 2 दिवसामध्ये माझा पूर्ण परिवारासह मी तिथे पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहे।